हॅलो, गुड मॉर्निंग. मी प्राध्यापिका के.एस. चोपडे, मराठा विद्याप्रसारक, समाज, कला व वाणिज्य महाविद्यालय, मखमलाबाद, नाशिक, अर्थशास्त्र विभाग. आपण आज बघणार आहोत सार्वजनिक आयव्यय म्हणजेच पब्लिक फायनान्स हा विषय बघणार आहोत. या विषयामधील सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या आपण सुरुवातीला बघणार आहोत, जी प्राध्यापक फिंडले शिरासी यांनी केलेली आहे. की सार्वजनिक सत्तांच्या उत्पन्न मिळवण्याच्या व खर्च करण्याच्या पद्धतींशी ज्याचा संबंध आहे त्या शास्त्राला सार्वजनिक आयव्यय असे म्हणतात. मग सरकारी संस्थाच्या पद्धतीद्वारे इच्छांच्या सामूहिक तृप्तीची व्यवस्था करतात व आपल्या उद्दिष्टांच्या सफलतेसाठी आवश्यक निधी गोळा करतात. त्या पद्धतीचे जे काही परीक्षण आहे किंवा मूल्यांकन करणं म्हणजेच सार्वजनिक आयव्ययाचा विषय होय, असं श्रीमती उर्सुला हिक्स यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर काही अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या आपल्या पद्धतीने सार्वजनिक आयव्ययाच्या व्याख्या केलेल्या आहेत. जसं सी प्लेहन यांनी देखील सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या केलेली आहे की राज्याच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय साधनांची प्राप्ती व त्यांचा विनियोग यासाठी राजनीतिज्ञ वापरीत असलेले किंवा वापरात आणत असलेले विज्ञान त्यालाच सार्वजनिक आयव्यय असे म्हणतात. मग ही जरी सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या आपण बघणार आहोत, सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती कशी आहे किंवा विस्ताराचं स्वरूप कशा पद्धतीने प्राप्त झालेलं आहे सार्वजनिक आयव्ययाला. की सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती म्हणजेच त्यांचा अभ्यास विषय असतो. सार्वजनिक आयव्ययामध्ये सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, वित्तीय प्रशासन, संघीय वित्तपुरवठा, राज्य वित्तीय धोरण अशा प्रकारे या सर्व जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर आधारित सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती ही प्रचंड प्रमाणावर वाढलेली दिसून येते. मग सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सार्वजनिक आयव्ययाच्या या विभागामध्ये सरकारच्या उत्पन्नाची साधने कोणकोणती आहे या सर्व बाबींचं विश्लेषण केलं जातं. मग आता तुम्हाला माहीतच आहे की केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांचं जे काही उत्पन्न आहे ते कोणत्या प्रकारे जमा केलं जातं, कोणत्या विभागामध्ये त्याची छाननी, पडताळणी किंवा चिकित्सा केली जाते, विविध करांपासून सरकारला कशा पद्धतीने उत्पन्न मिळते, मग त्यामध्ये करांचे प्रकार, कराचा असणारा भार किंवा ज्याला बोजा म्हणतो आपण, करभार पात्रता, करांचे उत्पादन, विभाजन, रोजगार इत्यादी सर्व बाबींवर जे होणारे परिणाम आहे इत्यादींचा या सार्वजनिक उत्पन्न या भागामध्ये काय केला जातो, अभ्यास केला जातो. मग सर्व उत्पन्न स्रोतांपैकी कर हे सर्वात महत्त्वाचं उत्पन्न साधन आहे आणि ते अत्यंत पुरातन काळापासून चालत आलेला आहे की सरकारशिवाय या साधनाचा वापर अगदी कुणालाही करता येत नाही. मग हे झालं उत्पन्नाच्या बाबतीत. मग सार्वजनिक खर्च ज्याला पब्लिक एक्सपेंडिचर आपण म्हणतो की सार्वजनिक आयव्ययाच्या या विभागामध्ये जनतेच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी सरकार जे अनेक प्रकारचे खर्च करतात त्या खर्चांशी निगडित जे काही सिद्धांत आहे त्या सर्व सिद्धांतांचा अध्ययन किंवा अभ्यास कशामध्ये केला जातो, सार्वजनिक खर्चामध्ये केला जातो. मग सरकारी खर्चाची वाटणी ही वेगवेगळ्या कार्यासाठी कोणत्या तत्वांवर केली जाते, सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण, त्याचा असणारा क्रम, उत्पादन व विभाजनावर होणारे परिणाम इत्यादी सर्व बाबींचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास सार्वजनिक खर्च या भागामध्ये केला जातो. मग आता हे झालं सार्वजनिक खर्चाच्या बाबतीत. मग सार्वजनिक कर्ज म्हणजे काय किंवा सार्वजनिक कर्जामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, ज्याला आपण पब्लिक डेप्ट असं म्हणतो. तर सार्वजनिक आयव्ययाच्या या विभागामध्ये सार्वजनिक कर्जाची तत्वे, उद्दिष्टे, त्याचबरोबर कर्जप्राप्तीचे असणारे मार्ग असतील, कर्जाचे प्रकार, कालावधी आणि कर्जाचा असणारा भार, त्याचबरोबर कर्जप्राप्ती झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या समस्या, अंतर्गत व बाह्य कर्जाचं असणारं स्वरूप
आणि कर्ज परतफेड करत असताना येणाऱ्या समस्या इत्यादी सर्व बाबींचा समावेश किंवा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास सार्वजनिक कर्ज या भागात केला जातो. मग त्यामध्ये अंतर्गत व बाह्य कर्जाची गुंतवणूक, उत्पादन विभाजन इत्यादींवरील परिणामांचा अभ्यास या सार्वजनिक कर्ज भागामध्ये केला जातो. की आधुनिक काळामध्ये सार्वजनिक कर्जाचा आर्थिक वृद्धीचा दर वाढवण्यासाठी पर्याप्त वापर कसा करता येईल या दृष्टिकोनातून सार्वजनिक कर्जाचं महत्त्व हे चांगल्या पद्धतीने लक्षात घेतलं जातं. की सार्वजनिक कर्जाच्या आर्थिक व नैतिक बाजूंचाही विचार सार्वजनिक कर्ज या भागामध्ये किंवा आयव्ययामध्ये केला जातो. मग वित्तीय प्रशासन म्हणजे काय? फिनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. की सार्वजनिक आयव्ययाच्या या विभागामध्ये सरकारच्या उत्पन्नाच्या साधनांचा व खर्चाच्या बाबींचा प्रशासकीय व व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून काय केला जातो? विचार. मग विविध कार्यांवरील वित्तीय प्रशासन ही यंत्रणा आवश्यक असते. वित्तविषयक धोरणांची आखणी व अंमलबजावणी या दोघांचंही महत्त्व अनन्यसाधारण असतं. मग अंदाजपत्रक हे त्या धोरणाचं सर्वात महत्त्वाचं काय आहे? माध्यम आहे किंवा माध्यम असते. त्यामुळे या विभागामध्ये अंदाजपत्रक कसे तयार केले, अंदाजपत्रकाचे उद्देश काय आहे किंवा अंदाजपत्रकाचा नेमका उद्देश काय आहे, अंदाजपत्रकाच्या निर्णायक बाबी काय आहे, नियंत्रक तत्त्वे काय आहे, त्याचे होणारे आर्थिक परिणाम काय आहे इत्यादी सर्व बाबींचा जो काही विचार केला जातो तो कशामध्ये केला जातो? वित्तीय प्रशासन या भागामध्ये. त्यानंतर संघीय वित्तपुरवठा, फेडरल फिनान्स. की सार्वजनिक आयव्ययाच्या विकासाबरोबरच वित्तीय जबाबदारीचं विकेंद्रीकरण हे अटळ झाल्यामुळे संघीय वित्तव्यवस्थेच्या विचाराला खऱ्या अर्थाने महत्त्व येऊ लागलं आहे. आणि संघराज्याच्या वाढीमुळे केंद्र सरकारला सर्वच कार्य हे स्वतःकडे ठेवणे अडचणीचे होत आहे. म्हणून खर्चाची जी काही कलमे आहे ती राज्य सरकारकडे काय केली जातात? दिली जातात. मग संघीय वित्त व्यवस्थेमध्ये केंद्र सरकार व घटक राज्य सरकार ही जी दोन्ही सरकारे आहे यांच्या अर्थविषयक संबंधांचा विचार यामध्ये केला जातो. मग अर्थविषयक संबंधांची जी काही तत्त्वे असतील, उत्पन्नाच्या स्रोतांचे विभाजन किंवा विभाजनासंबंधीचे जे काही नियम असतील ते नियम, समायोजनाच्या विविध पद्धती असतील, अनुदान वाटपाची तत्त्वे, अधिकारांबाबत आणि नियंत्रणाबाबत होणारे जे काही वाद आहे किंवा संघर्ष आहे याचा देखील विचार संघीय वित्तपुरवठा या भागामध्ये केला जातो. त्यानंतर राज्य वित्तीय धोरण ज्याला फिस्कल पॉलिसी असं आपण म्हणतो की सार्वजनिक आयव्ययाच्या या विभागामध्ये सरकारच्या वित्तीय व्यवहारांशी संबंधित जी काही धोरणं आहे मग त्यामध्ये सर्वच धोरणं येतात. त्या सर्व धोरणे ठरवण्याची जी काही पद्धती आहे किंवा जी काही सर्व धोरणे आहे ती ठरवण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला जातो ती पद्धती व विविध स्तरांवरील धोरणे ठरवण्याच्या प्रशासनावरील पद्धती या सर्व बाबींचा जो काही अभ्यास आहे किंवा विचार केला जातो तो म्हणजे राज्य वित्तीय धोरणामध्ये केला जातो. मग ही झाली सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती. पुढचा आहे सार्वजनिक आयव्ययाचे महत्त्व. कोणकोणत्या बाबींमधून सार्वजनिक आयव्ययाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालेलं आहे. की विशिष्ट कालखंडामध्ये सार्वजनिक सत्तेला करावा लागणारा खर्च आणि मिळणारं उत्पन्न आणि त्यामध्ये साधलं जाणारं समायोजन म्हणजेच आपण काय म्हणत असतो? सार्वजनिक आयव्यय. मग सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे किंवा मुद्द्यांमुळे खऱ्या अर्थाने काय झालेलं आहे? प्राप्त झालेला आहे. तर त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे युद्ध खर्च भागविण्यासाठी. की राजेशाहीच्या काळामध्ये युद्ध करून काय केला जायचा? नवीन मुलूक जिंकला जात होता आणि या मुलकाची लूट करून जी काही संपत्ती येत होती ती संपत्ती युद्धाचा खर्च भागवण्यासाठी आणि विशेष करून सैन्यावर काय केला जायचा? तो खर्च केला जायचा. की आजही युद्धावरचा आणि देशाच्या संरक्षणावरचा प्रचंड जो काही खर्च आहे तो खर्च करण्यासाठी सार्वजनिक खर्चाचाच काय घेतला जातो? आधार घेतला जातो. त्यामुळे आजही देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकून राहण्यासाठी खऱ्या अर्थाने सार्वजनिक आयव्ययाची काय आहे? गरज आहे, आवश्यकता आहे.
दुसरं म्हणजे कार्यक्षम राज्यकारभारासाठी, की राजाने कर महसूल गोळा करून तो राज्यकारभारासाठी काटकसरीने वापरावा, असं कौटिल्य यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी कायदा सुव्यवस्था, त्याचबरोबर न्यायदान आणि संरक्षण ही राज्य यंत्रणेची महत्त्वाची कर्तव्य आहेत असं देखील व्यक्त केलेलं आहे किंवा केलं होतं. त्यामुळे सरकारने या कार्यावर खर्च करण्यासाठीच करांद्वारे उत्पन्न मिळवावे अशी त्यांची धारणा होती. आणि ॲडम स्मिथ असं म्हणतात की सरकारने कमीत कमी खर्च करावा आणि तो भरवून काढण्यासाठी करांद्वारे कमीत कमी उत्पन्न मिळवावं. मग हे झालं कार्यक्षम राज्यकारभार या दृष्टिकोनातून प्राप्त झालेलं महत्त्व. नेक्स्ट आहे आर्थिक स्थैर्य, की आर्थिक स्थैर्य आपोआपच निर्माण होतं, की मागणीपेक्षा पुरवठा अधिक आहे म्हणजे अतिउत्पादन किंवा आर्थिक मंदी ही अवस्था काय आहे, अगदी तात्पुरती ठरते. कारण जे.बी.से या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते पुरवठा स्वतःसाठी काय करतो, मागणी निर्माण करतो. त्यामुळे अतिउत्पादनाची अवस्था तात्पुरती ठरते आणि ती आपोआपच दूर होते. परंतु 1920च्या ब्रिटनमधील महामंदीने आर्थिक मंदी किंवा जे काही अतिउत्पादन आहे ही अवस्था दीर्घकाळातही निर्माण होते आणि ती आपोआप नियंत्रित होत नाही असं सांगितलं. त्यानंतर प्रभावी मागणी वाढवण्यासाठी, की आर्थिक शक्तीचे पाठबळ लाभलेली इच्छा म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, प्रभावी मागणी, की लॉर्ड केन्स यांच्या मते प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे ब्रिटनमध्ये महामंदी निर्माण झाली आहे. त्यामुळे ब्रिटिश सरकारने सरकारी खर्चात वाढ करून प्रभावी मागणीमध्ये काय केली पाहिजे, वाढ केली पाहिजे. त्यानंतर खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी, की सार्वजनिक आयव्ययातील सरकारी खर्चामुळे प्रभावी मागणी वाढते आणि त्यामुळे किमती आणि नफा यामध्ये वाढ होऊन खाजगी गुंतवणुकीसाठी काय होते, अनुकूल वातावरण तयार होते. त्यानंतर पूरक सुविधांचा विकास, की रस्ते बांधणे, विद्युत निर्मिती, रेल्वे, शिक्षण इत्यादी या सर्व काय आहे, पूरक सुविधा. आणि या पूरक सुविधांमुळेच लगेच नफा मिळेल असं नाही. त्यामुळे खाजगी उत्पादक या सुविधांच्या निर्मितीसाठी खर्च करण्यासाठी काय नसतात, फारसे तयार नसतात. आणि अशा वेळेला अशा पूरक सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारलाच गुंतवणूक करावी लागते आणि आर्थिक विकासाचा वेग पूरक सुविधांच्या विकासावर काय असतो, अवलंबून असतो. पुढे आहे उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर, की भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जी काही नैसर्गिक साधने आहेत ती मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, परंतु त्यांचा विकासासाठी वापर करून घेण्यासाठी पुरेसं भांडवल नसते. आणि अशा वेळेला सार्वजनिक आयव्ययाद्वारे तुटीचं अंदाजपत्रक मांडून सरकारी खर्चामध्ये वाढ करता येते आणि तो खर्च मात्र भागवता येतो. नंतर आर्थिक विकास, की सार्वजनिक आयव्ययामुळे आर्थिक विकासासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होतो. त्यासाठी सरकार वाढत्या प्रमाणामध्ये तूट असलेलं अंदाजपत्रक मांडते आणि अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांचा विकास करणं शक्य होत असल्यामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होऊन मात्र बेकारीमध्ये घट निर्माण होते. त्यानंतर आर्थिक समानता, की सार्वजनिक आयव्ययामध्ये आय उभारणीसाठी विविध करांचा वापर केला जातो. त्यातील प्राप्तिकरांसारख्या प्रत्यक्ष करांमुळे आर्थिक विषमता कमी होण्यास खऱ्या अर्थाने मदत होते. त्यानंतर आर्थिक कल्याण, ही लोककल्याणकारी राज्यामध्ये जनतेचे आर्थिक कल्याण साध्य करण्यासाठी रोजगार निर्मिती आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या विविध प्रकारच्या योजना काय केल्या जातात, राबवल्या जातात. आणि या सर्व योजना राबवण्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे तो सार्वजनिक खर्चातूनच मिळत असतो. मग अशा प्रकारे सार्वजनिक आयव्ययाला जे काही महत्त्व प्राप्त झालेलं आहे ते महत्त्व या सर्व मुद्द्यांच्या आधारे किंवा जे काही ठरवून दिलेले हेतू आहे त्या हेतूंच्या आधारावर महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये सारखेपणा कसा आहे किंवा साम्य कोणकोणत्या बाबतींमध्ये आढळून येतं.
की खाजगी क्षेत्रातील वित्तीय व्यवहारांनाच आपण काय म्हणत असतो, खाजगी आयव्यय. की खाजगी क्षेत्रामध्ये जसं व्यक्ती, कुटुंब आणि संस्थांचा समावेश होतो. मग सार्वजनिक आयव्ययामध्ये सार्वजनिक संस्थांच्या वित्तीय व्यवहारांचा काय होतो, समावेश होतो. मग या दोन्हीही प्रकारच्या आयव्ययामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत आपल्याला फरकही आढळून येतो. मग साम्य कशा बाबतीत आढळून येतं, तर पहिलं म्हणजे की गरजांची तृप्ती. की गरजांची तृप्ती हे खाजगी आणि सार्वजनिक आयव्ययाचं अंतिम उद्दिष्ट असतं. आणि व्यक्ती स्वतःच्या गरजांच्या पूर्ततेसाठी स्वतःची संपत्ती व उत्पन्न यांचा काय करते, वापर. तर सरकार मात्र सामूहिक किंवा समाजाच्या ज्या काही गरजा आहे त्या गरजांच्या पूर्तीसाठी आपल्या उत्पन्नाचा व संपत्तीचा उपयोग करते. हेच महत्त्वाचं साम्य आहे किंवा सारखेपणा आहे. दुसरं म्हणजे महत्तम कल्याण. की व्यक्ती आणि सरकार या दोघांचाही हेतू जो काही आहे तो महत्तम कल्याण साध्य करणं हाच आहे किंवा हाच असतो. मग व्यक्ती आपले आर्थिक व्यवहार स्वतःचे कल्याण महत्तम करण्याच्या हेतूने करीत असते, तर सरकार जी समाजामध्ये राहणारी प्रजा आहे, जनता आहे, त्या जनतेचं महत्तम आर्थिक कल्याण साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक व्यवहार करते. त्यानंतर कर्जाचा अवलंब. की जेव्हा आपल्या खर्चासाठी उत्पन्न अपुरे पडते तेव्हा व्यक्ती आणि सरकार हे दोघेही कर्जाच्या मार्गाचा काय करतात, अवलंब करतात. आणि दोघेही मात्र कर्जाची परतफेड करतात जेव्हा उत्पन्न हे पुरेशा प्रमाणात त्यांच्याजवळ ॲवेलेबल होईल, शिल्लक राहील काही रक्कम त्यावेळेला. त्यानंतर उत्पन्न व खर्चाचा असणारा मेळ किंवा सांगड. की व्यक्ती आणि सरकार या दोघांनाही आपल्या उत्पन्नाचा काय घालावा लागतो, खर्चाशी मेळ घालावा लागतो. आणि ही जी काही समस्या आहे मेळ घालण्याची किंवा त्या समस्येची सोडवणूक ही दोघांनाही सारख्याच प्रमाणात करावी लागते. मग त्यामध्ये आकस्मिक संकटांना कसं सामोरं जायचं, विविध आर्थिक प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने करायची इत्यादी सर्व प्रकारच्या ज्या काही बाबी आहे त्या व्यक्तीप्रमाणेच सरकारला देखील काय कराव्या लागतात, चांगल्या प्रमाणात विचारात घेऊन त्या सोडवाव्या लागतात. मग अशा पद्धतीने खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये या सर्व बाबींमधून आपल्याला सारखेपणा किंवा साम्य आढळून येतं. थँक्यू.